मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग. आपली मीराताई पहा, सकाळचे काय घड्याळच कळत नाहीये. घड्याळाकडे पाहायला लक्षच राहत नाहीये. 6:28 झालेली आहे. काय असं उलटं वाटतं. आता हे 1-2 मिनिटांनी हे घड्याळ पुढे आहे आणि पहा दिवस पण उगवलेला आहे. आता आपल्याला रानातली कामं सुरू झाली, पण आपल्या आधीपासूनच लिंबोणीच्या 2 लाईनी राहिलेल्या आहेत. काल मी गेले ह्या लिंबाच्या झाडापासून त्या लिंबाच्या झाडापर्यंत माझं होईपर्यंत इतरांच्या 4 लाईनी होतात. असू दे, तरी पण आपण करायचं. आपला प्रयत्न तर आहे ना करण्याचा. आणि आपल्या काल मी म्हटलं गाडी अशी आवाज देत होती चालताना. मी म्हटलं काय तुटलं बाई ह्या गाडीचं. आपल्या पाहिलं तर काय तुटलेलं नाही आहे. आपल्या गाडीची ना वेल्डिंग निघालेली आहे. ही वेल्डिंगचा हा नट आहे ना, हा हे असं असतं, असं हे निघालेलं आहे. हे एवढं निघालेलं आहे. हे निघाले, आपला हा नट निघालेला आहे वेल्डिंगचा. आता धम्माल कामाचे. पण ते असं त्यांना म्हणजे इतरांना असं काय वाटत नाही. त्यांना असं रोजच असतं, चला आता हे आज करायचं ते उद्या करायचं. पण मला तसं नाही आहे ना. आपल्याला काम संपेपर्यंत मला वाटतं का घरीच नाही आलं पाहिजे, कामच करत राहा. एकदाशी काम संपलं की मग निवांत, मग आपल्याला कोणी काम कर म्हणणार नाही असं मला वाटतं. म्हणजे आपण इकडे मोकळे होतो आपल्या इकडे इतर कामाला. आणि हे शेतातली कामं म्हटल्यावर मग संध्याकाळची ही कामं राहतात आपल्या पूजापाठचंच, दुसरं काय. आणि मग असं वाटतं कधी बापरे होतंय काम, पण काय हरकत नाही आहे, होतच राहतात. आणि आता हे बघा, ह्याला हे झोपतं काय, 8 महिने झोपतं का 10 महिने झोपतं हे बघा. आता इथे एक छोटंसं आलेलं आहे, हे एकच आलेलं आहे पारिजातक. आणि इथे हे कळे आहेत, उमललेले आहेत. आता मी इथून काय तासन-तास मी इथे बसलेली असते, खुर्ची टाकून बसते. इतकाच सुगंध येतो ना, तुम्हाला काय सांगू, इतका सुगंध येतो ना. डुप्लिकेट सेंट वगैरे सगळं डुप्लिकेट, आणि हेच फक्त ओरिजिनल. एक फुल आहे, पण मला फुलं तोडवायला आवडत नाही आहे. मला असं पाहायला आवडतात झाडांनाच. कामापुरती तोडतो आम्ही पूजेसाठी. आणि आता ह्या फुलांचा ना असा सडा खाली पडलेला असणार आहे सकाळी सकाळी, आणि खूप छान वाटतं. आताशी मला एक फुल दिसलं, 2 कळ्या दिसल्यात, आणि भरगच्च कळ्याने फुल झालेलं आहे. हे पहा, हे दिसल्यात ना, इथे पण फुलं आलेत. हे बघा, हे छोटे म्हणजे आताशी यायला लागलेत ही फुलं आहेत. आणि हे पहा, इथे पण एक आहे अशी फुलं, कडी म्हणा काय म्हणा आहे, असं यायला लागलेत बरीच फुलं. पण असं नंतर पूर्ण भरलेलं सगळं झाड कळ्यांनी भरलेलं आहे. आणि नंतर पूर्ण अशी फुलं फुलणार आहेत. ह्याची आवडतं फुल पारिजातक. आपल्याकडे सोनचाफाच नाही आहे, आणि तो इकडे दोन्ही मी नर्सरीमध्ये जाते ना, तर तो मिळत नाही आहे. लांबच्या नर्सरीमधून आणावा लागेल, पण वेळच भेटत नाही. आपण जाणं होत नाही ना कधी एवढं लांब. पण नक्कीच जाणार आहे मी ह्या पावसाळ्यामध्ये. मी तो लावणार म्हणजे लावणार असं मला पण वाटते. नुसतं आपण म्हणतो पण काय उपयोग नाही. ते पहा, लिलीच्या झाडाने किती घेर धरलेलं आहे. ते लिलीचं झाड आहे ते. आणि बाकीची काय माहिती, मी आणली होती झाडं बहिणीकडनं. ते आपले ऑरेंज फुल, एस्टरसारखं फुल आहे, ऑरेंज. आणली होती झाडं, तर बघू काय होते. लावलीत तर खरं, काय करणे तर तोंडांचं उपटून टाकलं तर तसंच करतो आपण. तो शेतात बघतात हे आपली टायगर पण हे काय करतात, मग आपण असं गवत उपटलेलं ते बघितलं ना, ते पण उपटायला सुरू करतात. मग ते काय पण असो. चला, आता इतर बाकीचे कामं करायचे. आपल्या चहा पण अजून, रांगोळी नाही काय नाही. उठले फार लवकर उठले, आंघोळ करते केल्याने डायरेक्ट पूजेलाच बसले. कारण का आता जरासं बाहेर जायचं आहे कामानिमित्त आज पण आपल्याला. म्हटलं पटापट आवरावा. मी 1 महिना होऊन गेला कंप्लीट. 1 महिना होऊन गेला. आणि तेव्हा मी ह्या कुंडीमध्ये धणे लावलेली, काय म्हणतात ना ते, हे जे आहे कुंडी याची, याच्यामध्ये ब्रह्मकमळ पण आहे आलेलं आहे. आणि मी धणे लावलेली. आत्ता 2-3
कोथिंबीरचे ठोंब आलेत आणि एवढे दिवस झाले धने उशिरा उगवतात वाटतं. आणि ते मला ओरडत होते हे कशाला लावलं, ह्याच्यामध्ये पण गणेश वेल लावलं, हे विकत आणलेलं आहे. आणि आता हे गणेश वेल असं 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 राऊंड राऊंड करत जाईन, सगळीकडे जाईन असा. तिन्ही साईडला गणेश वेल लावलेले आहेत. हे वाटतं हे कशाला लावलं आहे, मला असं वाटतं हे काढून टाकावं, पण नाही ना, ते म्हणतात पावसाचे घरापर्यंत जातं पाणी, पाऊस असं ह्या साईडने असल्यावर. आता झाडांची फुलांची काय हे नाही आहे पावसाळ्यामध्ये. हा पहा पिवळा गुलाब पण आणलेला आहे आणि तो फुटतोय बरं का. डोळा आहे ना, त्या डोळ्यातनं हे खाली आहेत पिवळ्या गुलाबाचे, हे फुटत आहेत सगळे झालं. हे पिवळ्या गुलाबाचे झाडाला पण फुटत आहेत. आणि हे अशी सूर्यफुलासारखी मोठी फुलं आहेत आणि एवढं मोठं झालं आहे. पण सूर्यफूल कधी येते तेच मी वाट बघते. याला कुठे कळ्या लागलात का ते पण बघते, पण मला नाही याला कुठे कळ्या लागलेले पण दिसत नाहीत मित्रांनो. हे सगळं तेजच झाड आहे हे. आणि काही काही पानं अशी सुकतात, हे बघा हे पानं सुकली आणि दुसरी पुढे पुढे जातात, पण कळ्या कधी लागणार आहे तेच काय कळत नाही. का ह्याचंही काय म्हणजे लिमिट असेल का काय, ह्याच मोसमला कळ्या लागतील, फुलं लागतील. असं दुसऱ्यांकडे झाडं असल्यावर खूप छान. असं मी कुठे पण गेली ना असं वाटतं 2-3 फुलं घ्यावा आपल्या घरी लावा. फार हाऊस झाडांची, फार म्हणजे फार, विचारूच नका. आपण तिकडे होतो तर एवढी आमच्या कल्याणला एवढी झाडं आहेत ना कुंडीमध्ये लावलेली, पण ती मर्यादित असतात कुंडीमध्येच. आणि मग एक लोक काही लोक कशी एवढं पण मोठी झाडं असतात बरं का, एवढी मोठी, आणि ते कुंडीत असतात. अशा कुंड्या चांगले 30-35 लिटरचा ड्रम, 15-20 लिटरचा ड्रम, त्याच्यामध्ये या कुंड्या एवढे ड्रम असतात, त्याच्यामध्ये अशी झाडं होतात. पण मला त्याचं दुःख वाटतं पाहून. असं वाटतं ह्या झाडांना काय आईस पैस करून काय करता येत नाही. आपणच छोट्याशा जागेमध्ये असं झोपू का आपण, नाही ना, आपल्याला किती जागा लागते. असंही झाडांचंही असं. चल टायगरला ना बापरे बूटच घेऊन गेला तो तिकडे. अरा बूट नाही, हे टोपी आहे. पहा टायगर काय करतोय, टोपी घेऊन गेला तिकडे रानामध्ये. टायगर असं काय करतो काय माहिती, कोणाच्या चपल्या आणि कोणाचं काय करण. टोपी घेऊन ये आला तिकडे टाकून, टोपी टाकली तिकडं आणि नुसतं हुंदडत बसतो. जा टोपी आण जा. चला आता चहा बिस्किट खायचे, टोपी आण जा, टोपी आण आधी. टोपी आणल्याशिवाय तुला घरातच घेत नाही. जा टोपी आण जा म्हणतो. मी नाही गेला तिकडे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते वितच सांगते. पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.